थंडीचा कुडकुडाट म्हणजे अगदी सहन नाही होत आहे. काय आता सिनियर सिटीजन आहे त्यामुळे थोडासा होईलच. काय फील काय जरा सांगा थंडीचा. थंडीचा सीन म्हणजे काय, थंडी आहे तशी ना, थंडीचा मोसम चालू आहे. अजून सुरू कुठे झालाय मुंबईत. सनराईज बघा मस्त आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि ऑल खाली पूर्ण फॉग आहे. व्ह्यू बघा भाई साहब, काय थंडी आहे यार. ओ शेट, कशेडी बोगद्याचं डायव्हर्जन जे आहे ते बंद आहे काय. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता रात्रीचे वाजले 12:30 अँड तर मी चाललोय गावी आणि आता आपण पुन्हा एकदा नाईट राईड आता आपण स्टार्ट करणार आहोत. तर व्हिडिओला स्किप करू नका. मी पुढे तुम्हाला आत्ता सांगणार नाही आहे कुठे जाणार आहे काय आहे. आपण एक्सप्लोअर करणार आहोत, पण व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि हां, व्हिडिओ पार्ट वाईज बनतील, जो की हा पार्ट 1 असेल, जो की आता जातानाचा नाईट राईडचा आपला जर्नी आणि पुन्हा एकदा कोकणाच्या रोडची आपण अपडेट्स देणार आहोत. काय आहे कंडिशन, कशी आहे, तशीच आहे का गणपतीच्या आधी गेलो होतो तशीच की कसं काय. तर चला आता आपण खालीच भेटूया. खाली सगळे गेलेत, बॅगा वगैरे लोड केल्या आहेत गाडीत. मी वरती आलो होतो, जरा चार्जर वगैरे राहिला होता चेक करायला की काय राहिलंय की नाही. तर चला भेटूयात आता पुढेच आपण. तर आपल्यासोबत गावी चाललेत पप्पा आहेत, इकडे मम्मी आणि पुढे माझी वाईफ वैशू. तर चला निघूयात. चलो बाय. चल चल रे, चल बाय बाय बाय. चला निघूयात आता आपण. पेट्रोल पंपला हवा सगळं आपण पेट्रोल फ्यूल केलं. तर चला आता निघूयात. चला तर आता आपण ईस्टर्न हायवेला पोहोचलेलो, जो की हा पूर्व द्रुतगती मार्ग आहे आपला वाशीचा, जो डायरेक्ट वाशी टोल नाक्याला जाऊन भेटतो. तर आपण मध्येच आता मी थोडंसं हॉल्ट घेईन आणि कंटिन्यू. तर व्हिडिओ हा आपल्याला काय असा लॉंग व्हिडिओ नाही बनवायचा आहे. जसं आपण आपला कोकण हायवेला लागलो तर तिथून आपण प्रॉपर स्टार्ट करू आणि मधले आपण काही असे स्पॉट आहेत ते रस्त्याचे आपण काय कंडिशन आहे ते दाखवूच. तर चला आता बघू, जरा पनवेलला थांबलो तर थांबू आणि मग डायरेक्ट तिथून बघू पुढे कसं काय. इंदापूर माणगावला जर कुठे चहा वगैरे काय. चला वाशीच्या ब्रिजवरती आता पोहोचलोय. वाशीचा टोल नाका आलेला आहे आता आपला. बायकर्स रात्रीचे पण राईडला निघतात. आपला कुठल्या आहेत MH47 काय माहित, 2 कपल आहेत मे बी का बॉईज आहेत काय कळत नाही आपल्याला बाईकवरून. हा सरळ आहे आपला यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवे, पण आपल्याला आता JNPT वरून जायचं. आपण पाली खोपोली मार्गे नाही जाणार आहोत, कारण तो रस्ता खूप रात्रीचा म्हणजे सामसूम असतो आणि मे बी असं काही तिथे झालं तर आपल्याला काही हे मिळत नाही. म्हणजे समजा जर काय टायर पंक्चर वगैरे झाला तर तिथे काही सुविधा नाही आहे आणि अंधार असतो स्पेशली. तर फॅमिली सोबत जर असतील तर त्या रोडने जाणं टाळा रात्रीचं. आपण तिथून नाही जाणार आहोत, आपण JNPT वरून जाणार आहोत प्रॉपर. आणि हा रोड सुद्धा खूप मस्तच आहे, म्हणजे एकदम काही खड्डे वगैरे अजिबात नाही आहे. हा जो JNPTचा आहे, आता JNPTच्या इथून आपण लेफ्ट मारला की डायरेक्ट आपला मुंबई गोवा हायवेच्या इथून लेफ्ट मारून मग पुढे आपला मुंबई गोवा हायवे लागतो.
यस, रात्रीचं तर काय ट्रॅफिक नाही आहे आणि स्पेशली हे कंटेनर्स बाहेर निघतात रात्रीचे. आता आपण पुढे थोडंसं चहासाठी थांबूयात. आपला यस थांबूया. चला, हा बघा, हा लेफ्ट मारायचा आपल्याला. आता जो समोर ब्रिज दिसतोय तिथून लेफ्ट मारायचा आहे. राईटला JNPT, नंतर पुणेला पण आपण लेफ्ट मारूनच जायचंय. उरण राईट साइड. 556 गोवा. चला, किलोमीटर 556 किलोमीटर गोवा. आपलं गाव 350 किलोमीटर आहे प्रॉपर आपल्या इथून. आणि पुढे रत्नागिरी तिथून 50 किलोमीटर, म्हणजे टोटल 400 किलोमीटरचा अंतर आहे. तर जस्ट पळसपेवरून आपण राईट मारलेला आहे, जो आपला प्रॉपर मुंबई गोवा हायवे आहे. तर आपण आता मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत. या रस्त्याला बघू आता काय कंडिशन आहे. मला मेन जो पुढचा रस्ता आहे, म्हणजे हा पळसपे टू वडखळचा जो ब्रिज आहे, बाकी तर पुढे माणगाव कोलाडच्या पुढे तर एकदम चांगलाच रस्ता आहे आपला. आता हा कंडिशन काय बघूया. पेन वगैरे पुढचा नागोटणे की वाटला कंडिशन तीच आहे की काय. चला भाई, पळसपेच्या पुढे आपण थांबलोय. जरा गॅस फिल करण्यासाठी थांबलोय. म्हटलं गॅस भरूया इथे. आणि थंडी आहे, इथूनच थोडीशी लागायला लागली आहे. आहे की नाही, गार आहे ना, थंडी आहे थोडीशी. आता बघू पुढे कशी काय आहे. तर चला, बाहेर थंडी आहे की नाही, थंडी कशी आहे बाहेर. चला आता निघूया आपण. आता कुठे टी ब्रेक थोडासा थांबू, घेऊ टी ब्रेक. आणि जरुरी आहे, थंडी पण आहे, मस्त मजा येईल काय. चला, जस्ट इथे एक गोल्डन ढाबा म्हणून आहे, जस्ट थोडासा चहा वगैरे घेऊ. चला भाई, हे काय लपेटलेलं आहे सगळं. नाही घाल शाल घे अंगावरती, थंडी खूप आहे. तर चला थोडासा चहा वगैरे घेऊ आणि मग पुन्हा आपला आता मुंबई गोवा हायवेला आपण लागलेलोच आहोत. तर आपला सफर चालू झालेला आहे. चला चहा घेऊ आणि मग पुढचा प्रवासाला निघू. तर थोडासा चहा आणि बरंच काही घेण्यासाठी थांबलेलो आहोत. तर बघा इकडे थंडीचा कुडकुडाट म्हणजे अगदी सहन नाही होत आहे. काय आता सिनियर सिटीजन आहे त्यामुळे थोडासा होईलच. काय फील काय जरा सांगा थंडीचा सीन. म्हणजे काय, थंडी आहे तशी ना, थंडीचा मोसम चालू आहे. अजून सुरू कुठे झालाय मुंबईत नाही, मला गावाला स्टार्ट झालं ना, गाव चालू झाला म्हणजे. येस, पण अजून प्रॉपर गाव चालू झालेला नाही. बघूया आता, चहा वगैरे घेऊ. मला तर एवढं काय अशी जाणवत नाही आहे, पण ठीक आहे, वयामानानुसार आता प्रत्येकाला थोडंसं होतंय. बरं झालं, सगळं रेडी होऊन आलेले आहेत. मम्मी तर इकडे असते, फुल मजा येते. चला भाई, आपलं गरम हल्दीवालं दूध आलेलं आहे, हळद टाकून मस्त. आणि यांचा इकडे चहा. चला हा या मस्त, भारी वाटला. चला लवकर, आता टाइमपास नको आहे. थंडी वंडी तर काय पुढे ह्याच्यापेक्षा जास्त असेल. तरी मावशी बोललेलीच बरोबर की थंडी भरपूर आहे. ती बोलली चादरी ब्लँकेट घेऊन या, थंडी खूप आहे. तर कुडकुड आली, काय इथून बांधून आणायचं काय. काय बॉस, आमच्या टोपीवरती बॉस लिहिलेला आहे. चहा वगैरे किती पटकन पिळायला ते एका घोटात. नाही, गरम चहा होता, तुम्ही एवढा कसा काय लगेच प्यायला. नाही ॲक्च्युली थंडी आहे त्यामुळे कसं गरम काही गोष्टी असल्या तरी वाटत नाही.
मम्मी पण बघा चहा संपवला. इथे भाई आपलं दूध अजून काय संपत नाहीये कारण गरम खूपच आहे. मॅडम काय घेताय? मम्मीला काय बाबा इथे ह्या लोणावळा चिकी बिकी आहे. लोणावळा नाही आवळा ते घ्या. काय तुम्हाला आवळा सुपारी? आवळ्याची सुपारी असते ती. आवळा सुपारी आहे भाई. आवला आहे ना. हा ते ते घे चल काय लवकर. हा आपला जो कर्नाळा अभयारण्य मागे आहे, थोडासा मागेच आहे जस्ट. आणि इथून हा सरळ आपला आता थेट आपल्या इकडेच कोकणात. चला लेट झालाय यांचं इकडे काय चाललंय. चला होय लेट होतोय यार. काय लाडू चकल्या. चला निघूया. मी गाडी काढतो. पप्पा आतमध्येच बसलेत. भाई खूप थंडी आहे, जबरदस्त थंडी आहे. आतापर्यंत तरी कंडिशन ठीक होती. जे आपण इथून पनवेल पळसपे फाट्यापासून ते अद्याप हा जो खारपाडा आलेला आहे, आता इथे ही लोकल गाव आहेत, तर हा रस्ता चांगलाच आहे आणि व्यवस्थित आहे. असं काही हे नाही आहे खड्डे वगैरे. छोटे छोटे मध्ये मध्ये पॅच आहेत, ते तर काय नॉर्मल आहेत. आता पुढे बघूया. मेन नागोठणेचा पॅच बघायचा आहे, जो आहे तसाच आहे का, कारण त्याचं काम चाललं होतं आणि जितपत मला आठवतंय मी लास्ट टाइम गेलो होतो तेव्हा. तर आता आपण पुढेच भेटूयात डायरेक्ट. बाकी हा रस्ता चांगलाच आहे, म्हणजे कॉन्क्रीटचाच आहे पूर्ण. आता जिथून आपण कर्नाळापासून ते पनवेल पळसपेपासून ते पेन येईल आता, म्हणजे ऑलमोस्ट पेन जवळच आहे. हा आपला पेन गेलाय मागे, पण आता आपला वडखळचा ब्रिज आहे. हा पण बरं झालं. पहिला तर कोकणात जायचं म्हणजे खूप वडखळ म्हटलं की ट्रॅफिक, पण हा ब्रिज आता केला आहे त्यामुळे खूप म्हणजे वेळ वाचतो पण. आणि डायरेक्ट ब्रिज टू ब्रिज आपण वडखळ क्रॉस करतो. अलिबाग वगैरे जायचं असेल तर ते मागच्या साईडला लेफ्ट होता, तर तिथे लेफ्ट मारून अलिबाग आणि वडखळ खाली आहे. हा बघा हा जो पॅच आहे ना, हा कधी ठीक होणार काय माहिती. हा नागोठणेचा आहे. आता वाकण येईल एक 5 मिनिटात. सगळ्यात घाणेरडा पॅच सगळ्यात. हा पण एक हे ब्लॉक आहेत ना, हा तर कधी बनणार आहे काय माहिती. ब्रिज गेले कित्येक वर्ष याचं चालूच आहे. बाकी सगळं झालं ऑलमोस्ट पुढचं काम, पण हा काय, हा बघा ब्लॉक दिसत असतील तुम्हाला. घाणेरडं आहे वरती खालती. ह्याच्यामुळे टायरच्या अलाइनमेंटची वाट लागते पूर्ण. काय बोलणार, ही अवस्था आहे. अशा मध्ये मध्ये पॅच आहेत. आता काय करणार. ब्रिजचं काम चालू आहे पण आता काय, हे असे मध्ये मध्ये बघा खड्डे बघा. हे पॅचेस खूप त्रास देतात आणि आपला टाइम पण तितकाच वाया जातो. मग आता काय, वाकण आत्ता आलेला आहे आणि खरंच आता हा रोड बघूया कसा आहे काय. हा इथे पाली खोपोली या साईडून आणि आता इथून माणगाव एक 20 किलोमीटर 30 किलोमीटर असावं माणगाव. पण खरंच खूप बेकार परिस्थिती होती. जो ॲक्च्युली वडखळपासून पुढे जे नागोठणे वगैरेचा पॅच आहे ना, तो बेकार आहे. तो काहीच काम झालेलं नाही आहे. बाकी आता पुढे तर बघूयातच कसं काय आहे, की जसा आहे तसाच आहे का रोड. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, स्किप करू नका, नाहीतर मग तुम्हाला अपडेट कळणार नाही रस्त्याची. इकडे हे काम चालू आहे रस्त्याचं. माणगावच्या आधी थोडंसं, म्हणजे कोलाडच्या पुढेच. कोलाडच्या पुढचा हा जो एक पॅच आहे
जो स्टार्ट झाला हा प्रॉपर चांगला रस्ता आहे, काही खड्डे वगैरे नाही आहेत. आता बघू इथून पुढे माणगाव पासून पण पुढे एकदम मस्त रस्ता, एकदम बोलतात ना मस्का. चला आता माणगाव येईल एक 10-15 मिनिटात. इंदापूर जस्ट गेलंय, जस्ट इंदापूर बाजारपेठ क्रॉस करून माणगाव डेपो. आपण काहीतरी मालाडवरून 1:30 वाजता निघालेलो आणि आता 5:45 झालेत ऑलमोस्ट. म्हणजे एक 5.5-6 तासाच्या आत आपण पोचलोय माणगाव. हा बघा इथून हा जो रत्नागिरी 187, चिपळूण 99 आणि हा प्रॉपर इथून हा लोणेरे सोडला की तिथून हा प्रॉपर हा एक रस्ता चालू होतो जो महाड आणि नंतर पुढे अजून वेगवेगळ्या वीर रेल्वे स्टेशन इथे लेफ्टला. आणि आता हा रस्ता सुसाट एकदम मस्त आहे. आपला संगमेश्वर पर्यंत चांगलाच आहे नो डाऊट. फक्त चिपळूणमध्ये सिटीमध्ये थोडंसं ते काम चालू आहे ब्रिजचं. महाड इथून आता 12 किलोमीटर आहे. वाव, रस्ता बघा मस्त आहे एकदम. आणि हा रस्ता ऑलवेज माझा फेवरेटच आहे. छान आहे कारण इथे फक्त ॲक्सेलरेटरवरतीच पाय द्यायचे आहे, बाकी काय क्लच आणि ब्रेकिंग मध्ये मध्ये टर्निंगला. सो त्यामुळे क्लचचं इथे जास्त काम नसल्यामुळे थोडासा लेफ्ट पायाला आराम. पण छान बनवला हा रस्ता आणि याच्यात चौपदरीकरण झालेलं आहे प्रॉपर. येस, गुड मॉर्निंग ऑल. तर आता महाड पण क्रॉस केलाय आणि किती छान कलर आलाय बघा ना मॉर्निंगला. सूर्योदय होईल आता थोड्याच वेळात. सो निसर्गाची खरी सुंदरता. पोलादपूर जस्ट आता येईल. आता कशेडीच्या बोगद्यातून आपण जाणार आहोत, तर डायरेक्ट कशेडी बोगद्याच्या इथेच भेटूया. हे बघा हे ब्रिज बघा, लेफ्ट साइडला डेपो येतो. हे सिटी आहे इकडे ही पोलादपूर. पहिला वरतून जो जुना रोड होता पण आता काय बनवलाय एक नंबर. हॉटेल अन्नपूर्णा हे बघा आता इथे समोरच आहे. डेपो गेला ना. हा ते कधीच गेला, पोलादपूर मागे गेला. आपण आता इथे जरा थांबूया. नेहमीप्रमाणे आपण थांबतो. आपण नेहमीप्रमाणे. अरे बापरे, हा कोण एवढा दूर सोडत चाललाय काळा काळा. हा पुढचा ट्रक मे बी. आणि आपण आता जे जुना आपलं जुनं हॉटेल जे आहे पोलादपूरला आपण नेहमी थांबतो तिथे, तर तिथे आता आपण बघू थोडा नाश्ता वास्ता करायला थांबू, जरा फ्रेश व्हायला थांबू. कारण जे आपण कर्नाळाच्या इथे चहा प्यायला थांबलेलो तिथून मी ब्रेक घेतलाच नाही कुठे. बघूया इथे थांबूया आता वरती. आपण कशेडी बोगद्याच्या आधीच ते हॉटेल आहे, तर चला तिथेच आता डायरेक्ट हॉटेलवरच भेटूयात. हो शेट, बापरे खरंच खूप थंडी आहे. माझे दात वाजायला लागलेत सिरियसली. हॉटेल चालू नाही आहे, आता काय करणार. जस्ट मी इथे का आलो आहे, इथला नजारा बघा तुम्ही समोरचा. फक्त सनराईज बघा मस्त आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि ऑल. खाली पूर्ण फॉग आहे. व्ह्यू बघा भाई साहब, काय थंडी आहे यार. ये सही आहे, व्हॉट अ क्लायमेट यार. चला निघूया, काय फायदा नाही आहे. थंडी पण खूप वाजते. गाडीत जाऊया.
चला पप्पा निघूया, काय फायदा ना. चला चला पुढेच भेटू आता. या घाटाचा व्ह्यू बघा. आता आपण पूर्ण तर कव्हर नाही करू शकत, बट टाइम लॅप्स बघा आता हा घाटाचा. शेट, कशेडी बोगद्याचं डायव्हर्जन जे आहे ते बंद आहे. काय माहित बंद ठेवलंय आता. काय काय काम चालू असेल मे बी. हे काय काम चालू आहे. इट्स ओके यार, व्हेरी बॅड. आता पूर्ण घाट चढून जावा लागणार आपल्याला. शेट काम चालू असेल. शे काय यार, मस्तपैकी विचार केलेला की जाऊ म्हणून. इट्स ओके. चला आता कशेडी घाटातूनच जाऊ. आणि ओल्ड घाट आहे हा. रस्ता पण मध्ये मध्ये कुठे खराब असेलच, पुढे चक्री वळणाचे इथे वगैरे. हे का बघा, इथून हा एक डायव्हर्जन होता, बंद केलेला आहे. हा बघा, हा डायव्हर्जन आहे मेन. जाऊ द्या, चला. इट्स ओके. इथे एक पॉइंट आहे, जस्ट घाटात मी थांबवलंय. इथे प्रतापगड दर्शन म्हणून बोर्ड हा इथे आहे. हा बघा, बघूया आपल्याला दिसतंय का. किंवा वाव, व्ह्यू बघा फक्त. आता ते फॉग असल्यामुळे काय दिसणार नाही. चला निघूयात. काय फॉग असल्यामुळे दिसत नाहीये. घाटातला व्ह्यू बघा हा. आणि सूर्योदय पण झालेला आहे समोर. आता आपल्याला बघूया दिसतोय की नाही. दिसेलच. आता आपण घाटाच्या एकदम वरच्या बाजूला आलेलो आहे, टॉपला एकदम. येस, हे बघा काय व्ह्यू आहे. कशेडी घाटातलं सगळ्यात डेंजरस वळण. आता काय एवढं वाटत नाही. चक्री वळण आहे हे, चक्री वळण, ज्याला चक्री वळण बोलतात. पब्लिक इथे फोटो काढायला थांबलेत. आणि व्ह्यू बघा, प्रॉपर हे चक्री वळण आहे. मोठे कंटेनर्स, बस वगैरे खूप. आपले लालपरीवाले तर डेंजर टर्न मारतात. रोड पण खराब आहे हा जरा, एवढा पॅच. रस्ता बघा किती लहान आहे हा. व्हिडिओ मध्ये असा थोडा वाईड आणि मोठा वाटेल, पण हा लहान आहे, खूप लहान आहे. म्हणजे अगदी एक सिंगल लेन होती कोकणात पहिला. इथून ट्रॅव्हल्स अँड ऑल. पहिला तर ट्रॅव्हल्स वगैरे तर नव्हत्या. लोक पायी पण मुंबईत यायचं वाटतं. आणि जसं गाड्या वगैरे सगळं हळूहळू प्रगती होत गेली, पण तरी पण घाटाची काय प्रगती मात्र झाली नाही. हा, रस्ता मात्र जो कच्चा असेल तो जरा डांबरीकरण वगैरे प्रॉपर केलंय आणि मस्त केलेला आहे. खूप डेंजर रस्ता हा. इथे ओव्हरटेकिंग करायचं म्हणजे समोरून तुम्हाला व्यवस्थित कोण नाही येत आहे हे दिसतंय तरच तुम्ही ओव्हरटेक करू शकता. अदरवाईज भाई नजर हटी तो दुर्घटना घटी. फायनली आपण घाट उतरलो आणि आता खेड इथून 20 किलोमीटरवर आहे. रस्ता बघा, हा पण चांगलाच आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की जसा लोणेरे सोडल्यानंतर जो रस्ता आहे प्रॉपर तो चांगलाच आहे. आता आपण खेड भरणा नाक्यामध्ये बघू काय नाश्ता वगैरे करू, कारण कशेडीतलं ते हॉटेल बंद होतं. सो वन्स अगेन पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सर्वांना. खेडच्या आधीच थांबलो आहे. म्हटलं हॉटेल भेटलं, फायनली चालू झालं आहे. मे बी काही असे हॉटेल्स आहेत जे नाही आहेत रात्री वगैरे. आता सीझन नाही आहे ना लोकांचा यायचा, त्यामुळे. तर चला फटाफट नाश्ता करून घेऊया. भाई थंडी खूप आहे, खरंच खूप आहे. चलो बाय. तर फायनली आपण नाश्ता ऑर्डर केला आहे. इकडे इडली आहे, मम्मी मिसळ खात आहे, देन पप्पा त्यांचा भाई पथ्य पाणी आहे त्यामुळे पोहे, इधर वैशू भी इडली. पण क्लायमेट एक नंबर आहे. चला नाश्ता करूया फटाफट.
जस्ट नाश्ता करून झाला आता आपण निघूयात. आता आपल्याला निघायचं आहे. तर कशेडीचं जे मी मगाशी आता तुम्ही व्हिडिओत बघितलं तर त्याचं जे म्हणजे बंद काय ठेवलं आहे तर त्याची माहिती जरा 2 मिनटं. आपले एक काका आहेत इथलेच तिकडचे रहिवासी आहेत. तर ते इथे हॉटेलवर नाश्ता करायला आलो तेव्हा ते म्हणाले की अरे मी इथेच राहतो. तर मी त्यांना विचारलं का नाही चालू आहे. तर ती इन्फॉर्मेशन आता ते सांगतीलच का आणि कशासाठी नाही चालू आहे आणि कधी होईल. ठीक आहे, त्यांनाच विचारूया आपण. काका, कशेडीचा जो बोगदा आहे तो कधीपर्यंत चालू होईल? काय 15 दिवसापर्यंत बोगदा कंप्लीट होईल. तो एक साइड तर चालू आहे बरोबर? चालू आहे पण एक साइड बाकी आहे. येस येस. प्लॅटफॉर्म ब्रिज टाकणार आहे. ब्रिज. अच्छा, हा मी बघितलं तिथून येताना. कुठं ह्याच्या पहिला तिकडून येताना अन्नपूर्णा हॉटेलच्या बरोबर खाली. खाली. येस येस येस. तर तो 15 दिवस लागला त्याला. येस. ते ब्रिजच्या तुम्ही तिथेच राहता का? कशेडीत. अच्छा, कशेडीचा प्रॉपर दरेकर. ओके. कशेडीचा दरेकर. सही आहे काका इकडेच अनुसार कामाला येतो. येस येस. तर ते इथे कामाला आहे म्हणजे ते ड्रायव्हर आहेत. त्यांच्या हॉटेलच्या गाड्या वगैरे इकडे तिकडे नेत असतात. तर ठीक आहे. नाव काय काका तुमचं? चंद्रकांत दरेकर. येस. तर छान वाटलं भेटून आणि त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर बोगद्याचं काम तर एक झालेलं आहे, दुसऱ्याचं चालू आहे. दुसरं चालू आहे फक्त. आणि ते जे काम पूर्ण व्हायला म्हणजे महिना पकडून झाला. महिना 1.5 महिना. मग बरोबर चालू होईल. दोन्ही साईड चालू होती. चालू. एक तर साईड चालूच आहे. चला ठीक आहे. धन्यवाद काका. येस. खेडचा आपला रेल्वे स्टेशनच्या पुढचा जो हा घाट आहे भोसते घाट. खेड पोचलोय आता. नाश्ता करेपर्यंत आता टाइम झालाय 8:45 व्हायला आले. आपल्याला 10:30 पर्यंत पोचायचंय. आणि फॉग बघा पुढे काहीच दिसत नाहीये. काहीच. समोर तुम्हाला धुकं दिसत असेल. धुकं तर अजून वरती पण असेल. चला चिपळूण सिटी मध्ये आलेलो आहोत. चिपळूण 1.5 तासात आलो आपण. नाही 1/2 तासात आलो. सॉरी. आता इथे काय एक काम चालू आहे ब्रिजचं वगैरे. रोड बघा समोर. फुल ब्रिज एकदम सही बनवलाय. एकदम मस्त रोड आहे इथे. मी म्हटलं ना की लोणेरे सोडल्यानंतर पूर्ण महाड पोलादपूर फक्त जरा कशेडीचा घाट तो आपल्याला चढून यावा लागला आणि बाकी सगळं तर एकदम परफेक्टच आहे. खाली इकडे बघा चिपळूण शहर आहे. पूर्ण फॉग आहे बघा वरती. पूर्ण निसर्गाची एक ढगांची चादर जणू काही पसरली आहे. खतरनाक यार. हे बघा पूर्ण फॉग आहे. हा आरवली पासून हा सिंगल लेनचाच आहे रस्ता अजून पण. आणि एक बाजू मला वाटतं ही कधीपासून तयार करतातच आहे. अजून रेडी नाही झालं आहे. म्हणजे 2 वर्ष तरी झाली मी आलो होतो तेव्हापासून मी बघतोच आहे की सिंगल लेनच आहे हा संगमेश्वरपर्यंत डेपोपर्यंत. नवीन पुलाचं हे काम झालेलं आहे संगमेश्वरचा. तो जुना पूल आहे आणि हा नवीन. अरे बापरे ही बघ गाय. अच्छा गाय बसली आहे. मी माहिती म्हणजे उडवला वगैरे तिला असं. हा नवीन पूल. आता तो तिथून जायचा तो पण चालू करतील. आणि हे इकडे हो हे गाव आहे. धर्मवीर संभाजी राजे यांना इथेच आपल्या संगमेश्वर मध्ये ह्या इथे हा लेफ्ट टर्न मारला ना का तिथे त्यांना पकडलं होतं. चलो फायनली संगमेश्वरला पोचलेलो आहे. आता मम्मीच्या घरी जातोय. तिथे रेस्ट करू आणि पुढचा मी सांगतो कुठे जाणार आहे काय कसं काय ते. तर आज संगमेश्वरचा बाजार आहे. बुधवारचा काय का मम्मी? बुधवारचा बाजार. अच्छा. संगमेश्वर ब्रिजचं काम चालूच आहे. काय लवकर घेऊन या. फटाफट घेऊन या. आले तर थोडंसं भाजी वगैरे दुपारी थोडंसं दुपारचं खाण्यापिण्याची सोय म्हणून ते लोक मम्मी आणि वैशी गेले मार्केटमध्ये.
आपण आता काय संगमेश्वरमध्ये पोचलो आहे फायनली आपल्या तालुक्यामध्ये. भाई पहिलीच लालपरी दिसलेली आहे संगमेश्वरमध्ये मला. मुंबईतून येताना एक पण लालपरी मला दिसली नाही आणि हीच खरी कोकणाची खासियत आहे. तर फायनली संगमेश्वरमध्ये आपण 10:30ला पोचलेलो आहे. म्हणजे माझा टार्गेट होताच की 10:30पर्यंत पोचायचं आहे. सो ठीक आहे, आता आजीच्या घरी जाऊ, थोडंसं रेस्ट वगैरे करू, आराम करू, फ्रेश वगैरे होऊ. अँड मी म्हटलं होतं की आता ह्याच्या पुढचे जे व्लॉग्स तुम्हाला आता जे दिसतील तर ते म्हणजे मी रत्नागिरी एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहे. तर रत्नागिरीमध्ये काही असे फेमस स्पॉट आहेत तर तिथे आपण फिरणार आहोत. तर बघू, आता निघालो तर दुपारनंतर निघेन थोडासा आराम वगैरे करून. तर हा व्लॉग आवडला असेल, जो की रस्त्याची आपण टोटली माहिती दिलेली आहे, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर नक्की करा. आणि जर कोणी जवळपासचे असतील आपल्या कोकणपट्ट्यातले तर त्यांनी कमेंटसुद्धा करा आपापलं गाव कोणत्या गावचं आहे. तर चला बघूयात. बाय, टेक केअर, पीस आउट. भेटूयात आता डायरेक्ट रत्नागिरीमध्येच.